बघा आता ऐक, सद्गुरू श्री मस्कोबानाथ महाराज यांनी सत्य असणारी माहिती सांगितलेली आहे. हा, ऐका जरा. हल्लीच्या काळात म्हणजे आत्ताच्या काळात नवनाथ हे वावरत आहेत. पहिले जे नवनाथ होते काहींनी समाधी घेतली, आता दोघं तिघं फक्त आहेत त्यातले मानव रूपात, बाकी यांनी समाधी घेतलेली. मग आता हल्लीच्या काळात नवीन नवनाथ आहेत आणि ते पृथ्वीवरती अख्ख्या ब्रह्मांडात 34 पृथ्वी आहेत, प्रत्येक पृथ्वीवर वावरतात आणि त्यांचं मूळ स्थान प्रत्येक नवग्रह एक एक आहे. जे नवग्रह आहेत त्या नवग्रह एक एक जण आहेत. तर आता ते आपण वाचू. कसं आहे, मानव रूपात अदृश्यपणे जगाचं कल्याण करण्याचं कार्य करीत आहेत. तर सोम, नवग्रहापैकी सोम हा जो ग्रह आहे, या ग्रह श्री राजभवनाथ हे नवनाथापैकी प्रमुख आहेत. म्हणजे राजभवनाथ जे आहेत ते हल्लीच्या नवनाथांमध्ये प्रमुख आहेत. राजभवनाथ आणि त्यानंतर मंगळ, मंगळ या ग्रहावरती श्री मस्कोबानाथ हे वास्तव्य करून आहेत तिथं. नंतर गुरु, गुरु हा जो ग्रह आहे त्याच्यावरती श्री कालभैरवनाथ हे वास्तव्य करून आहेत. कालभैरवनाथ. शुक्र, शुक्र जो ग्रह आहे नवग्रहाचा त्याच्यावर चरपटेनाथ, श्री चरपटेनाथ जे आहेत ते शुक्र या ग्रहावर थांबून आहेत. आणि शनी, शनी हा जो ग्रह आहे त्याच्यावरती साईनाथ नाथ, साईनाथ, साईनाथ नाथ जे आहेत ते शुक्र या ग्रहावर थांबलेले आहेत. नाही, शनी या ग्रहावर साईनाथ थांबलेले आहेत. नंतर रवी, रवी हा जो ग्रह आहे त्याच्यावरती भरतनाथ थांबलेले आहेत. भरतनाथ, नवनाथांपैकी भरतनाथ. आणि राहू हा जो ग्रह आहे, राहू ह्याच्यावरती श्री योगनाथ, योगनाथ या नावाने एक नवनाथांपैकी आहे, ते थांबलेले आहेत. नंतर हर्षल, हर्षल जो हा ग्रह आहे त्याच्यावरती बद्रीनाथ, बद्रीनाथ म्हणून एक नवनाथ आहेत, ते तिथं थांबलेले आहेत. आणि चंद्र, चंद्र जो आहे त्या ग्रहावरती शंकरनाथ, शंकरनाथ म्हणून एक नवनाथ आहेत, ते त्याच्यावर थांबलेले आहेत. याप्रमाणे हे नवनाथ नवग्रह थांबतात. शिवाय पृथ्वीवरती मानव रूपात वावरतात, अदृश्य रूपात पण वावरतात. आणि जे 2 ग्रह राहिलेले आहेत बुध आणि प्लेटो, या 2 ग्रहांवर काही नवनाथ राहत नाहीत, म्हणजे त्याच्यावर काही त्यांचं वास्तव्य नाही. बाकीच्या मग हे 9 ग्रहांवर हल्लीचे नवनाथ हे आहेत. आणि नवनाथ काय करतात, प्रत्येक ग्रह एक एक आहेत. सूर्य हा जो ग्रह आहे, सूर्य, बरोबर आहे ना, सूर्य या ग्रहावरून सूर्याची जी किरण पृथ्वीवर पसरतात, बरोबर आहे ना, दररोज सकाळी ती सूर्याची किरण प्रत्येक मानवाजवळ पोहोचवतात. म्हणजे ब्रह्मांडातल्या प्रत्येक मानवाजवळ ती सूर्याची किरण पोहोचतात. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात कानाकोपऱ्यात कुठेही सूर्याची किरण पोहोचतात. तर हे जे 9 ग्रहावरती बाकीचे जे ग्रह आहेत, बाकीचे जे दैवत आहेत किंवा 9 ग्रहाचे जे दैवत आहेत, ते काय करतात, सूर्याच्या किरणामार्फत शक्ती दैवत पृथ्वीवर पाठवतात. आता उदाहरणार्थ हा मुलगा आहे, त्याला आज दिवसभर काय त्रास द्यायचा आहे, त्याच्या कर्मानुसार हे जर ज्याने काय चुकीचं कर्म केलंय ते फेडून घेण्यासाठी सूर्याच्या किरणामार्फत हे 9 ग्रहाचे जे ग्रह आहेत त्याच्यावरचे जे दैवत आहेत ते सूर्याच्या किरणामार्फत शक्ती दैवत पाठवतात
आणि ते याच्याजवळ पोचतात. मग त्यांना जे लिहून दिलेलं असतं त्याप्रमाणे दिवसभर याला त्रास देऊन याचं चुकीचं कर्म, वाईट कर्म फेडून घेत असतात. सूर्याच्या किरणातून शक्ती दैवत दररोज सकाळी सूर्य उगवला की प्रत्येकाजवळ ती सूर्याची किरणं पोचतात. त्याच्यानंतर श्री काल भैरवनाथ आहेत, हे सूर्य आहेत, ते त्या माणसाला अडचणीतून सोडवण्यासाठी, त्या माणसाची त्रासाची तीव्रता कमी होण्यासाठी, म्हणजे आता हा जो मुलगा आहे याला जो त्रास होणार आहे त्या त्रासाची तीव्रता कमी होण्यासाठी ते पाठीमागून दुसरी शक्ती दैवत पाठवत असतात. म्हणजे आता ह्याच्या डोक्याची कुऱ्हाड पाडायची, ती कुऱ्हाड ह्याच्या खांद्यावर पडते, पण कुऱ्हाड पडते, पण त्याची तीव्रता, त्या त्रासाची तीव्रता कमी होण्यासाठी काल भैरवनाथ हे शक्ती दैवत पाठवतात. त्याच्या पाठोपाठ हे नवनाथ जे आहेत, नवनाथ हे त्यांची शक्ती दैवत सूर्याच्या किरणामार्फत पृथ्वीवर पाठवतात. म्हणजे मानव, पशु, पक्षी, प्राणी यांना त्रासातून सोडवण्यासाठी, यांच्या संकटातून यांना मोकळं करण्यासाठी हे नवनाथ शक्ती दैवत पाठवतात सूर्याच्या किरणामार्फत. आणि ते आपल्याजवळ येऊन, म्हणजे आता या मुलाजवळ येऊन याचा त्रास कमी करतात, त्रासातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचं काम असतं. शिवाय मानव रूपात पृथ्वीवर सर्वत्र वावरतात. प्रत्येक पृथ्वीवर तुम्ही काय अडचणीत असताल, काय असतं ते त्यांना कळतं. ते तुमच्या तिथे येतात, तुमच्या अडचणीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात, सोडवतात. शिवाय ही जी दैवत आहेत यांना जर तुम्ही काही मनातून नवस केला तर हे नवसाला पावणारी दैवत आहे. तुम्ही जे काय संकटात असता, अडचणीत असता, जेव्हा मनातून तुम्ही काहीतरी बोलता, नवस करता, तर ते तुमची अडचण दूर करतात. म्हणजे नवसाला पावणारं दैवत आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा हाक मारताल, काय संकटात असताल, तेव्हा तुमच्या हाकेला धावून येणारे, तुम्ही जेव्हा रस्त्यात अपघात होतो किंवा काय होतं, जेव्हा तुम्ही हाक मारता दैवतांना, त्यावेळी नवनाथ तुमच्या मदतीसाठी तिथं धावून येतात, तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतात. हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. आणि त्यांना खोटं चालत नाही, तुम्ही चुकीचं वागलेलं चालत नाही. अतिशय कडक, त्यांना खोटं चालणार नाही आणि ते खपून पण घेत नाहीत, त्यांना चालतच नाही. अशा प्रकारे त्यांचं ते कार्य चालू आहे. आता आपल्या संपूर्ण ब्रह्मांडातल्या जेवढ्या 34 पृथ्वी आहेत, प्रत्येक पृथ्वीवरती त्यांचं मानव रूपात, अदृश्य रूपात कार्य चालू आहे. ते जे नवनाथ आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगितलं, परत सांगतो. नवनाथांचे प्रमुख श्री राजाभाऊनाथ आहेत. त्यांच्यानंतर 2 नंबरला श्री म्हस्कोबानाथ हे आहेत. तिसरे नवनाथ श्री काल भैरवनाथ हे आहेत. चौथे नाथ श्री चरपटीनाथ हे आहेत. 5वे दैवत श्री साईनाथ, आपण जे साईबाबा म्हणतो ते साईनाथ, ते एक आहेत. त्याच्यानंतर भरतनाथ हे एक आहेत. नंतर योगनाथ या नावाने एक नवनाथ आहेत, योगनाथ. आणि एक नाथ भरदीनाथ या नावाने एक नवनाथ आहेत. आणि शंकरनाथ या नावाने एक नवनाथ आहेत. या प्रकारे हे नवनाथ पृथ्वीवरती वावरत आहेत आणि कार्य करतायत. आता तुम्हाला सांगितलं सगळं. हा, आणि यातले जे 2 ग्रह आहेत, त्या 2 ग्रहावरती काय नवग्रह नसतात, ते पृथ्वीवरच्या माणसांना त्रास देत नाहीत, उलट तुम्हाला तुमच्या अडचणीतून सोडवण्याचा प्रयत्न करतात. कुठलं? बुध आणि बुध आणि हे कुठे गेला, हा प्लुटो,
हे 2 ग्रहांवरती ते त्रास देत नाहीत. बाकीचे पहिल्यातले जे नवनाथ आहेत म्हणजे भरत नागेशनाथ हे जे आहे पहिल्यातले ते पण आजपर्यंत आहेत, त्यांचं कार्य चालू आहे. सरपटीनाथ हे आज पण आहेत पहिल्यातले, अजून त्यांचं काम चालू आहे. जे नागेशनाथ आहेत त्यांचे शरीर जन्मतच 3 चेहरे आहेत. अजून त्यांच्यात बाकीची दैवत मिक्स होऊन त्यांनी श्री दत्त महाराज जे आहेत तो अवतार घेतलेला आहे. म्हणजे आज जे दत्त वावरत आहेत पृथ्वीवरती ते नागेशनाथ आहेत, जे हे करतायत ते. आता त्यांच्यामध्ये हिमालय पर्वत आहे, विंध्य पर्वत आहेत, ते अवतार आहेत त्यांच्यात. नंतर गंगा माता आहे, असे 5-6 नद्या पण आहेत. असे म्हणजे बरेच जण मिळून तो दत्ताचा अवतार आहे, पण मूळ नागेशनाथ. हा, हे नवनाथांची माहिती आता तुम्हाला सांगितली.